नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत बटाट्याची भरीत. डब्यासाठी झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अगदी 5 मिनिटामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना पण आवडणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. बटाट्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला बटाटे भाजून घ्यायचे आहेत आणि याची साल काढून घ्यायची आहे. हे बटाटे मी भाजून घेतलेले आहेत. आता आपण याची साल काढून घेणार आहोत. साल काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत किंवा हाताने अशा पद्धतीने फोडले तरी पण चालतील. बारीक केलेले आहेत. आता एक पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. जास्त बारीक चिरलेला कांदा घालायचा नाही आपल्याला, थोडासा मोठाच ठेवायचा आहे कांदा. अगोदर आपण तेल घालणार आहोत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे फोडणीसाठी. आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे बारीक करून. हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण एक कांदा घालणार आहोत. चांगलं लाल होऊ द्यायचं आहे. चांगलं लाल झालेलं आहे. आता आपण कांदा घालूया. कांदा जास्त बारीक करायचा नाही, थोडासा मोठाच राहू द्यायचा आहे. हे बटाट्याचं भरीत दिसायला भाजीसारखं दिसतं, पण खायला एकदम टेस्ट वेगळी येते भाजल्यामुळे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता कांदा परतून घ्यायचा आहे, जास्त लाल होऊ द्यायचा नाही. कांदा चांगला मऊ होऊ देऊ आपण आणि मग आपण जे बटाटे बारीक केले होते ते यामध्ये घालणार आहोत. थोडीशी हळद घालूया. तिखटासाठी आपण हिरवी मिरची घातलेली आहे. थोडंसं लाल तिखट घातलं तरी पण चालेल. आता बारीक केलेले बटाटे आपण यामध्ये घातलेले आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर आपल्याला जास्त गरम करायचं नाही, एकदम थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, तरच हे भरीत चांगलं लागतं. थोडंसं कूट घालायचं आहे आणि कोथिंबीर. मेथीची भाजी असेल तर मेथीची भाजी पण यामध्ये घालतात. मीठ घालूया. मिक्स करून घेऊया.
मस्त असं भरीत आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता। खूपच सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। डब्यासाठी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आणि शिवाय एकदम वेळ पण कमी लागतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।